Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to start with the topic capital budgeting. It is a practical topic, and in this particular topic, we are going to study what is the meaning of capital budgeting, what is the importance of capital budgeting. Then we are going to study the different methods like payback period, accounting rate of return, net present value method, profitability index etc. in this particular topic. आजच्या या लेक्चरमध्ये आपण कॅपिटल बजेटिंग हा नवीन टॉपिक सुरू करत आहोत. हा एक प्रॅक्टिकल टॉपिक आहे आणि या टॉपिकमध्ये सुरुवातीला आपण कॅपिटल बजेटिंग म्हणजे काय, कॅपिटल बजेटिंग कशासाठी महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर कॅपिटल बजेटिंगसाठी ज्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, ज्यामध्ये पेबॅक पिरियड मेथड असेल, नेट प्रेझेंट व्हॅल्यू मेथड असेल, अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न असेल, इंटरनल रेट ऑफ रिटर्न असेल किंवा प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स मेथड असेल, या मेथड्स आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. अबाउट धिस लेक्चर, in this particular lecture we are going to study first the meaning of capital budgeting. After that we are going to study what is the importance of capital budgeting decisions. आजच्या या लेक्चरमध्ये सुरुवातीला आपण कॅपिटल बजेटिंगचं मीनिंग आणि त्यानंतर कॅपिटल बजेटिंगचं इम्पॉर्टन्स म्हणजे कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स कशासाठी महत्त्वाचे असतात हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर लेक्चर. फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द व्हॉट इज द मीनिंग ऑफ कॅपिटल बजेटिंग. सुरुवातीला आपण कॅपिटल बजेटिंग म्हणजे काय इथून सुरुवात करणार आहोत. वी नो दॅट देर आर डिफरंट टाइप्स ऑफ बिझनेसेस. For example, business like sole proprietary concern, partnership firm, company, joint Hindu family business, etc. etc. And in all these businesses, for running the business, different types of expenditures are incurred. कोणताही business असेल, the business may be small, it may be medium or large size. The business may be a sole proprietary business, partnership business or a company. Every business incurs certain expenses for running the ॲक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस और फॉर रनिंग द बिझनेस. कोणताही बिझनेस चालवण्यासाठी वेगवेगळे एक्सपेन्सेस, वेगवेगळे खर्च हे करावे लागतात. बिझनेसचे हे जे खर्च आहेत, द डिफरंट एक्सपेन्सेस ऑफ द बिझनेस कॅन बी क्लासिफाईड इन टू कॅटेगरीज. फर्स्ट वन इज रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड अनदर इज कॅपिटल एक्सपेन्सेस. बिझनेसचे जे काही खर्च असतात त्या खर्चाचं क्लासिफिकेशन आपण रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आणि कॅपिटल एक्सपेन्सेस असं करू शकतो. त्यापैकी रेव्हेन्यू एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर रेव्हेन्यू एक्सपेन्सेस मीन्स द एक्सपेन्सेस विच आर इन्कर्ड टू रन द डे टू डे ॲक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस. बिझनेसच्या ज्या काही डे टू डे ॲक्टिव्हिटीज आहेत, रेग्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत, या बिझनेसच्या रेग्युलर ॲक्टिव्हिटी चालवण्यासाठी जे रुटीनचे खर्च असतात, पुन्हा पुन्हा होणारे खर्च असतात, रिकरिंग खर्च असतात, अशा खर्चाला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स मीन्स द एक्सपेंडिचर्स विच आर इन्कर्ड टू रन द डे टू डे ॲक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस. बिझनेसच्या ज्या काही डे टू डे ॲक्टिव्हिटीज आहेत त्या चालवण्यासाठी जे खर्च केले जातात त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स असं म्हटलं जातं. अँड दीज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स आर इन्कर्ड रिपीटेडली. हे खर्च पुन्हा पुन्हा होतात. से फॉर एक्झाम्पल, टेक अ सिम्पल एक्झाम्पल ऑफ सॅलरी. वी नो दॅट वी हॅव टू पे सॅलरी टू अवर एम्प्लॉईज आफ्टर एव्हरी मंथ. प्रत्येक महिन्याला आपल्याला सॅलरी पेड करावी लागते. वी हॅव टू पे वेजेस टू अवर वर्कर्स ऑन विकली बेसिस ऑर ऑन अ मंथली बेसिस. आठवड्याला किंवा महिन्याला आपल्याला वर्कर्सला वेजेस पेड करावे लागतात. आपल्याला प्रत्येक महिन्याला इलेक्ट्रिसिटी बिल, टेलिफोन बिल असे वेगवेगळे खर्च पुन्हा पुन्हा करावे लागतात. अशा खर्चाला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स असं म्हटलं जातं. आणि हे जे एक्सपेंडिचर्स आहेत हे पुन्हा पुन्हा होतात. दीज एक्सपेंडिचर्स आर इन्कर्ड रिपीटेडली अँड द अमाऊंट ऑफ सच एक्सपेंडिचर्स इज कम्पॅरेटिव्हली स्मॉल. हे जे काही खर्च असतात हे खर्च पुन्हा पुन्हा होतात आणि परंतु त्या खर्चाची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट कम्पॅरेटिव्हली कमी असते. आणि अमाऊंट कमी असल्यामुळे यातून मिळणारा जो बेनिफिट आहे, द बेनिफिट फ्रॉम सच एक्सपेंडिचर्स इज फॉर अ स्मॉल टाईम, स्मॉल पिरियड विच इज लेस दॅन 1 year. या खर्चापासून मिळणारा जो फायदा आहे, द बेनिफिट फ्रॉम सच एक्सपेंडिचर्स इज फॉर अ शॉर्ट पिरियड विच इज जनरली लेस दॅन 1 year. त्यातून मिळणारा फायदा हा 1 वर्षापेक्षा कमी असतो. टेक सिम्पल एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस.
आपण इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस पेड केले, आपण टेलिफोन एक्सपेन्सेस पेड केले, त्यातून मिळणारा फायदा हा असतो की आपल्याला 1 महिना टेलिफोन फॅसिलिटी, 1 महिना इलेक्ट्रिसिटी वापरायला मिळाली. आपण सॅलरी पेड केली, आपण वेजेस पेड केलं, त्याचा फायदा कंपनीला काय, त्याचा फायदा बिझनेसला काय होतो, तर 1 महिना तो वर्कर किंवा तो एम्प्लॉई आपल्या बिझनेसमध्ये त्यानं काम केलं. त्यामुळे या खर्चापासून मिळणारा जो बेनिफिट आहे, द बेनिफिट फ्रॉम सच एक्सपेंडिचर्स इज फॉर अ शॉर्ट पिरियड विच इज जनरली लेस दॅन 1 इयर. या खर्चापासून मिळणारा जो फायदा आहे तो फायदा कमी कालावधीसाठी असतो, तो जनरली 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचा असतो. इट इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. नाव क्वेश्चन इज व्हॉट इज कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, तर कॅपिटल एक्सपेंडिचर मीन्स एक्सपेंडिचर इनकर्ड फॉर परचेसिंग द असेट्स ऑफ द बिझनेस. वी नो दॅट एव्हरी बिझनेस रिक्वायर्स सर्टन assets like machinery, plant, building, furniture, etc. Each and every business requires certain assets, and an expenditure incurred for purchasing such assets is called as a capital expenditure. बिझनेसला लागणाऱ्या ज्या असेट्स आहेत, असेट्स खरेदी करण्यासाठी जो खर्च होतो त्या खर्चाला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. ॲज वेल ॲज कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे आणि काय, तर एनी एक्सपेंडिचर विच इज इनकर्ड ऑन द असेट्स. आपण एखाद्या आपल्या असेटसाठी खर्च केला अँड ड्यू टू दॅट एक्सपेंडिचर इफ इट गोइंग टू इन्क्रीज द लाईफ, द परफॉर्मन्स ऑफ द असेट, the efficiency of the asset, the life of the asset, then that expenditure is also called as a capital expenditure. एखादी असेट आहे, समजा एखादी मशीन आहे, त्या मशीनसाठी त्या असेटवरती आपण काय खर्च केला आणि त्या खर्चामुळे त्या असेटसाठी जो आपण काय खर्च केलेला आहे, असेटचं रिपेअरिंग केलं, ओके, आणि त्या खर्चामुळे जर त्या असेट्सची लाईफ वाढणार असेल, इफिशियन्सी वाढणार असेल, परफॉर्मन्स वाढणार असेल, तर त्या देखील खर्चाला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. आणि दिस इज द बेसिक मिनिंग ऑफ कॅपिटल एक्सपेंडिचर. पुन्हा एकदा बघा, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, तर कॅपिटल एक्सपेंडिचर 2 प्रकारे एक्सप्लेन करता येऊ शकतं. फर्स्ट इज कॅपिटल एक्सपेंडिचर मीन्स एक्सपेंडिचर इनकर्ड फॉर परचेसिंग द असेट्स ऑफ द बिझनेस. बिझनेसच्या ज्या असेट्स आहेत, बिझनेसला लागणाऱ्या ज्या असेट्स असतात, त्या असेट्स खरेदी करण्यासाठी जो खर्च येतो त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. दिस इज फर्स्ट. अँड सेकंड, कॅपिटल एक्सपेंडिचर मीन्स ॲन एक्सपेंडिचर विच इन्क्रीजेस द लाईफ, इफिशियन्सी ऑर परफॉर्मन्स ऑफ द असेट्स. ओके, बिझनेसच्या ज्या असेट्स आहेत त्या असेट्सचं लाईफ वाढणार असेल किंवा परफॉर्मन्स किंवा इफिशियन्सी वाढणार असेल तर अशा देखील खर्चाला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. आणि हे जे काही कॅपिटल एक्सपेंडिचर्स आहेत, आत्ताच म्हटलं की कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे असेट्स खरेदी करण्यासाठी केलेला खर्च. वी नो दॅट आफ्टर परचेसिंग द असेट्स, these assets are used in the business for a longer period. The assets may be used for 5 years, 10 years, 20 years, 50 years or 60 years. असेटचा वापर आपण जास्त काळासाठी करत असतो, त्यामुळे त्या असेटमधून आपल्याला कित्येक वर्ष बेनिफिट हा मिळणार असतो. बघा, इन अदर वर्ड्स कॅपिटल एक्सपेंडिचर इज वन. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे कोणते खर्च, इज वन विच इज इंटेंडेड टू जनरेट द बेनिफिट इन अ फ्युचर पिरियड. त्या खर्चामुळे आपल्याला फ्युचरमध्ये सुद्धा बेनिफिट मिळणार आहेत. एकदा असेट आपण खरेदी केली, दॅट असेट कॅन बी युज्ड ऑर दॅट असेट इज युज्ड फॉर अ लॉंगर पिरियड. Certain assets are used for 5 years, some assets are used for 10 years, 20, 30, 40, 50 years. So the business is going to get the benefit for a longer period. Okay, but there is one ambiguity, or there are 2 different opinions regarding the benefit, for how much period the business will get the benefit. Okay, however there are no uniformity of opinion as to period of benefit from such expenditure. हे जे काही कॅपिटल एक्सपेंडिचर्स आहेत, यातून मिळणारा जो बेनिफिट आहे तो बेनिफिट किती मानला पाहिजे. बेनिफिट लॉंग टर्मसाठी होतो. कॅपिटल एक्सपेंडिचरमुळे जो बिझनेसला फायदा होणार आहे तो लॉंग पिरियडसाठी होतो. पण लॉंग पिरियड म्हणजे किती, अकॉर्डिंग टू सम एक्सपर्ट्स द कॅपिटल एक्सपेंडिचर गिव्स बेनिफिट बियॉन्ड अ इयर. ओके, एखाद्या एक्सपेंडिचरमुळे एखादा खर्च केला आणि त्या खर्चामुळे मिळणारा फायदा हा जर 1 वर्षापेक्षा जास्त असेल,
मोर दॅन 1 इयर असेल तरी त्या खर्चाला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. ओके, अकॉर्डिंग टू सम एक्सपर्ट्स, इफ द एक्सपेंडिचर इज गोइंग टू गिव्ह द बेनिफिट फॉर अ पिरियड मोर दॅन 1 इयर, देन दॅट एक्सपेंडिचर इज कॉल्ड एज अ कॅपिटल एक्सपेंडिचर. एखादा खर्च केलेला आहे आणि त्या खर्चातून मिळणारा जो फायदा आहे तो फायदा जर 1 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्या खर्चाला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. अँड अकॉर्डिंग टू सम अदर एक्सपर्ट्स, if an expenditure is going to give benefit for more than 5 years, then it is called as a capital expenditure. There are certain experts which gives opinion that if any expenditure gives benefit to the business for a period more than 5 years, then that expenditure is called as a capital expenditure. काही तज्ज्ञांच्या मते जर एखादा खर्चामुळे आपल्याला बिझनेसला होणारा फायदा हा जर 5 वर्षापेक्षा जास्त होणार असेल तर त्या खर्चाला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. थोडक्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे असे खर्च की ज्यामुळे आपल्याला लॉंग टर्ममध्ये फायदा होणार आहे, दीर्घकालीन फायदा होणार आहे, त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणू शकतो. कॅपिटल एक्सपेंडिचर इज वन विच इज गोइंग टू गिव्ह बेनिफिट्स टू द बिझनेस फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. दिस इज द बेसिक मीनिंग ऑफ कॅपिटल एक्सपेंडिचर. ओके, अँड दीज कॅपिटल एक्सपेंडिचर डिसिजन्स आर द इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स. आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे असेट्स खरेदी करण्यासाठीचे खर्च. मग आपण असेट्समध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो. मशिनरी परचेस करायची असेल, फर्निचर असेल, बिल्डिंग असेल, प्लांट असेल, यामध्ये आपण आपले पैसे इन्व्हेस्ट करतो, गुंतवतो. आणि हे गुंतवण्याचे जे डिसिजन्स आहेत, गुंतवणुकीचे डिसिजन, त्यालाच कॅपिटल बजेटिंग असं म्हटलं जातं. बघा काय सांगितलं आहे, द इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स ऑफ अ बिझनेस. एखादा बिझनेस आहे, त्या बिझनेसचे जे काय गुंतवणुकीचे निर्णय असतात, इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन्स असतात, दे आर कॉमनली नोन ॲज कॅपिटल बजेटिंग. त्याला कॅपिटल बजेटिंग असं म्हटलं जातं. सो समटाईम्स क्वेश्चन इज आस्क्ड दॅट इज व्हॉट इज कॅपिटल बजेटिंग. कॅपिटल बजेटिंग म्हणजे काय, तर कॅपिटल बजेटिंग मीन्स द इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स ऑफ द बिझनेस. एखादा बिझनेस आहे, त्या बिझनेसचे जे काही इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन्स आहेत त्याला कॅपिटल बजेटिंग असं म्हटलं जातं. दिस इज द मिनिंग ऑफ कॅपिटल बजेटिंग. कॅपिटल बजेटिंग कॅन बी डिफाइन्ड ॲज कॅपिटल डिसिजन्स. कॅपिटल बजेटिंग डिसिजन म्हणजे काय, द बिझनेस डिसिजन्स टू इन्व्हेस्ट इट्स फंड्स. केअरफुली बघा, द बिझनेस डिसिजन्स टू इन्व्हेस्ट इट्स फंड्स. एखादा बिझनेस आहे, त्या बिझनेसचा डिसिजन आहे कशाबद्दलचा, फंड्स म्हणजे पैसे इन्व्हेस्ट करण्याचा, मोस्ट इफिशियंटली इन द लाँग टर्म ॲक्टिव्हिटीज. बिझनेसकडे जे काय फंड्स आहेत, बिझनेसकडे जे पैसे आहेत, ते पैसे लाँग टर्म ॲक्टिव्हिटीजमध्ये गुंतवायचे. कशासाठी, इन अँटिसिपेशन ऑफ एक्सपेक्टेड फ्लो ऑफ फ्युचर बेनिफिट्स ओव्हर अ नंबर ऑफ इयर्स. एकदा त्यामध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करून त्यामधून फ्युचरमध्ये पुढचे कित्येक वर्ष त्यातून आपल्याला फ्युचरमध्ये बेनिफिट मिळावा या उद्देशानं आपण त्या ॲक्टिव्हिटीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो, त्याला कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स असं म्हटलं जातं. So capital budgeting decisions means the decisions of the business to invest their money in the long term activities to get benefits in the future. ओके, बिझनेसकडे जे काय फंड्स आहेत, बिझनेसकडे जे पैसे आहेत, ते पैसे लाँग टर्म ॲक्टिव्हिटीजमध्ये गुंतवून त्यातून भविष्यामध्ये बेनिफिट्स मिळावा या उद्देशानं पैसे गुंतवणे, याला कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स असं म्हटलं जातं. Okay, so this is the meaning of capital budgeting decisions. Now, the next part is what is the need of such capital expenditures or capital budgeting decisions. एखाद्या बिझनेसमध्ये हे जे काय कॅपिटल एक्सपेंडिचर्स आहेत किंवा कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स आहेत, हे कशासाठी घ्यावे लागतात, तर फर्स्ट इज मेकॅनायझेशन ऑफ अ प्रोसेस. ओके, एखाद्या बिझनेसमध्ये एखादी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेचं जर मेकॅनायझेशन, ओके, मशीनद्वारे ती प्रक्रिया करायची असेल. एक सिंपल उदाहरण, सपोज एखादी कापड बनवणारी फॅक्टरी आहे, त्यामध्ये सपोज हाताने कापड जर बनवलं जात असेल, त्याच्याऐवजी जर ते मशीनद्वारे बनवलं तर ते जास्त फास्ट होऊ शकतं. त्याचबरोबर त्यामध्ये त्या कापडाची क्वालिटीसुद्धा सुधारू शकते आणि आपलं प्रोडक्शनसुद्धा वाढू शकतं. त्यामुळे एखादी लूम म्हणजे कापड गिरणी, त्याला इंग्लिशमध्ये लूम असं म्हटलं जातं. ओके, त्यामध्ये जर हँडमेड कापड बनवण्याच्या ऐवजी त्यामध्ये जर पॉवर लूमचा वापर केला, इलेक्ट्रिसिटीच्या साहाय्याने
मशीनच्या साहाय्याने जर आपण कापड बनवलं तर आपली प्रोसेस फास्ट होऊ शकते, प्रोडक्शन वाढू शकतं, प्लस प्रोडक्शनची क्वालिटीसुद्धा सुधारू शकते. त्यामुळे एखादा बिझनेस आहे, सपोज एनी बिझनेस वॉन्ट्स टू मेकॅनाइज इट्स प्रोसेस, एखाद्या बिझनेसला, एखाद्या कंपनीला त्यांची जी सध्याची प्रोसेस आहे ती बदलून त्याच्याऐवजी नवीन मशिनरी इन्स्टॉल करून त्यांना त्या प्रोसेसचं मेकॅनायझेशन करायचं असेल, त्यासाठी त्यांना फंड्स लागतात नवीन मशिनरी परचेस करण्यासाठी. सो इट इज वन ऑफ द रिक्वायरमेंट फॉर कॅपिटल बजेटिंग डिसिजन. एखाद्या बिझनेसला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजेच कॅपिटल बजेटिंग डिसिजन हे कशासाठी घ्यावे लागतात, जर त्या बिझनेसला एखादी प्रोसेसचं मेकॅनायझेशन करायचं असेल तर त्यासाठी हे डिसिजन कॅपिटल एक्सपेंडिचर डिसिजन किंवा कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स हे घ्यावे लागतात. दिस इज फर्स्ट. सेकंड इज रिप्लेसिंग अँड मॉडर्नायझिंग अ प्रोसेस. ओके, एनी कंपनी वॉन्ट्स टू रिप्लेस अन एक्झिस्टिंग मशीन विथ द लेटेस्ट मॉडेल. Okay, suppose any business is using a particular machine, and if it is outdated and latest model machines are available in the market, then the business has to replace its existing machine and has to purchase a latest model from the market. जर आपण आपल्या बिझनेसमध्ये जी मशीन वापरतोय ती जर आउटडेटेड झाली असेल, जुनी झाली असेल, तर ती मशीनच्या ऐवजी रिप्लेस करून आपल्याला नवीन लेटेस्ट मॉडेलची मशीन खरेदी करावी लागते. मशीन खरेदी करावी लागते म्हणजे त्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात. हे जी इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स आहेत याला कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स असं म्हटलं जातं. सो दिस इज सेकंड नीड फॉर कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स. देन थर्ड इज चूजिंग बिटवीन अल्टरनेटिव्ह मशीन्स. Okay, we know that whenever we have to purchase any machine, then we make a market survey relating to the availability of machines. आपल्याला ज्या वेळेला एखादी असेट परचेस करायची असते, बिझनेससाठी मशिनरी खरेदी करायची असते, त्यावेळेला मार्केटमध्ये कोणकोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत याचा आपण मार्केट स्टडी करतो. आणि जे अल्टरनेटिव्ज अवेलेबल आहेत, आउट ऑफ द अवेलेबल अल्टरनेटिव्ज वी सिलेक्ट अ पर्टिक्युलर अल्टरनेटिव्ह, वी सिलेक्ट अ पर्टिक्युलर असेट विच इज मोर बेनिफिशियल टू आवर बिझनेस. जे काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्यापैकी आपल्याला एखादा ऑप्शन, एखादी मशीन ही त्यामधून आपल्याला सिलेक्ट करावी लागते. मग कोणता ऑप्शन सिलेक्ट केला पाहिजे, कोणती मशीन निवडली पाहिजे, ही डिसिजन घेताना सुद्धा आपल्याला कॅपिटल बजेटिंगच्या ज्या काही वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, मग पेबॅक पिरियड असेल, इंटरनल रेट ऑफ रिटर्न असेल किंवा नेट प्रेझेंट व्हॅल्यू मेथड असेल, याच्या साह्याने हे कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स हे घेतले जातात. सो देअरफॉर कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स आर नेसेसरी. This is third point. Then fourth point is introducing a new product. Okay, suppose the research and development department of our business, of our company suggest that our company should introduce a new product into the market, and if it does so, then it will be more profitable to the business. जर आपल्या कंपनीमधील रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटनं आपल्या कंपनीला, आपल्या बिझनेसला असं सजेस्ट केलं की आपण एखादं नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉन्च केलं पाहिजे, इंट्रोड्यूस केलं पाहिजे, तर अशा वेळेला सुद्धा फॉर launching a new product, for producing a new product, we need to purchase the new machineries from the market, and for that purpose, for making investment in the new machines, we have to take the capital budgeting decisions. This is the fourth need. And last need is for expanding the business, for expansion purpose. We know that each and every business wants to expand its activities. कोणताही बिझनेस असेल, प्रत्येक बिझनेसला स्वतःच्या ॲक्टिव्हिटीज, स्वतःचा बिझनेस हा एक्सपांड करायचा असतो. एक्सपांड करण्यासाठी दे हॅव टू परचेस न्यू बिल्डिंग, दे हॅव टू परचेस न्यू फर्निचर, न्यू मशिनरीज, न्यू असेट्स. ओके, अँड व्हेनेवर a business has to purchase the assets, whenever they have to make investment in the asset, they have to take the capital budgeting decisions. So therefore we can say that these capital budgeting decisions, these capital expenditure decisions are necessary for mechanization purpose, for replacing the existing machines, for introducing the new product into the market, for doing the expansion of business, and for selecting a पर्टिक्युलर असेट फ्रॉम द डिफरंट अल्टरनेटिव्ज. बिझनेसमध्ये हे जेव्हा वेगवेगळे डिसिजन्स घ्यायचे असतात, एखादं प्रोसेसचं मेकॅनायझेशन करायचं आहे, एखादी जुनी मशीन बदलून नवीन मशीन खरेदी करायची असेल, किंवा नवीन प्रॉडक्ट लॉन्च करायचं असेल, किंवा बिझनेस एक्सपान्शन करायचं असेल, या वेळेला हे कॅपिटल बजेटिंग डिसिजन घेत असताना त्याचा
जे वेगवेगळे टेक्निक्स अवेलेबल आहेत याचा विचार हा करावा लागतो. ओके, दिस इज द नीड ऑफ कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स. नाव द लास्ट पार्ट ऑफ दिस लेक्चर इज व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स. हे जे कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स आहेत, कॅपिटल बजेटिंग डिसिजन म्हणजे काय, तर डिसिजन्स रिलेटिंग टू द परचेस ऑफ असेट्स ऑफ द बिझनेस. बिझनेसला लागणाऱ्या ज्या वेगवेगळ्या असेट्स आहेत त्या असेट्स खरेदी करण्यासाठीचे जे डिसिजन्स असतात त्याला कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स असं म्हटलं जातं. ना क्वेश्चन इज व्हाय दिस डिसिजन्स आर सो इम्पॉर्टंट. हे जे निर्णय आहेत हे महत्त्वाचे का असतात, तर फर्स्ट इम्पॉर्टन्स ऑफ दिस डिसिजन्स इज दॅट इट हॅज अ लॉंग टर्म इम्प्लिकेशन्स ऑन द प्रॉफिटेबिलिटी ऑफ द बिझनेस. हे डिसिजन जे आहेत हे महत्त्वाचे का आहेत, कारण या डिसिजनमुळे या डिसिजन्सचा परिणाम बिझनेसच्या लॉंग टर्म प्रॉफिटेबिलिटीवरती होतो. ओके, वी नो दॅट आफ्टर परचेसिंग द असेट, टेक सिम्पल एक्झाम्पल, सपोज अवर बिझनेस परचेसेस एनी मशिनरी. The life of the machinery may be 10 years, it may be 15 years or 20 years. Okay, we are going to use this particular asset for a longer period, and therefore these decisions are going to affect on the long term profitability of the business. एकदा हे आपण डिसिजन्स घेतले की त्या डिसिजनद्वारे जे काही ॲसेट परचेस केलेले आहे, जे काही इन्व्हेस्टमेंट आपण केलेली आहे त्याचा बेनिफिट हा लाँग टर्मसाठी होणार आहे. सो वी नीड टू टेक दीज डिसिजन्स व्हेरी केअरफुली बिकॉज दीज डिसिजन्स आर गोइंग टू अफेक्ट ऑन द लाँग टर्म प्रॉफिटेबिलिटी ऑफ द बिझनेस. हे डिसिजन्स घेत असताना आपण जास्त काळजीपूर्वक निर्णय घेण्याची आवश्यकता असते, कारण ह्या डिसिजनमुळे आपल्या बिझनेसची जे काय प्रॉफिटेबिलिटी आहे त्याच्यावरती लाँग टर्मसाठी त्याचा परिणाम होणार आहे. कारण असेट्स खरेदी केल्या, इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्या इन्व्हेस्टमेंटचा फायदा किंवा तोटा हा लाँग टर्ममध्ये आपल्याला होत असतो. बघा, द इफेक्ट ऑफ दिस डिसिजन्स विल एक्सटेंड इन टू द फ्युचर. ओके, अँड फॉर अ लाँग पिरियड. अँड इन केस इफ अवर डिसिजन इज रॉंग, जर आपलं डिसिजन रॉंग झाला, ए रॉंग डिसिजन कॅन प्रूव्ह डिझास्टर टू द लॉंग रन सर्व्हायवल ऑफ द बिझनेस. In market, we know that there are certain businesses which the survival of these businesses is affected due to their capital budgeting decisions. If the capital budgeting decisions goes wrong, then it might affect on the long run survival of the business, and therefore the management, the company, the business has to be more careful while taking such capital budgeting decisions, because these decisions are going to affect on the long term profitability, long term survival of the business. So this is first important point. Then second important point is very important, that is for taking such capital budgeting decisions it requires huge amount of funds. We know that what is capital budgeting decision. Capital budgeting decisions means decisions relating to investment in the fixed assets. फिक्स्ड असेट्समध्ये इन्व्हेस्टमेंट जे आपण करतो त्या इन्व्हेस्टमेंट डिसिजन्सला आपण कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स असं म्हणतो. अँड वी नो दॅट फॉर परचेसिंग द फिक्स्ड असेट्स द बिझनेस हॅज टू स्पेंड्स लॅक्स ऑफ रुपीज, crores of rupees for purchasing the assets. In a big company, okay, the machinery cost in lakhs or in crores. Okay, so large amount of funds are necessary for taking such decisions, and the need of substantial amount of funds for capital budgeting makes it necessary to plan its investment activities very carefully. हे जे डिसिजन्स आहेत या डिसिजनसाठी मोठ्या रकमेची आवश्यकता असल्यामुळे हे डिसिजन्स केअरफुली घ्यावे लागतात. त्याच्यासाठी जे फंड्स लागणार आहेत त्याचं प्लॅनिंग प्रॉपरली करणं हे गरजेचं आहे. अँड ॲडव्हान्स अरेंजमेंट फॉर प्रोक्युरिंग द फंड्स शुड बी मेड बाय द बिझनेस. ओके, कॅपिटल बजेटिंग डिसिजन्समध्ये मोठी रक्कम असते आणि ही रक्कम मोठी असल्यामुळे ते इन्व्हेस्टमेंटचा प्रोग्राम जो आहे, प्लॅन जो आहे तो केअरफुली करणं, व्यवस्थित डिसिजन घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी जे फंड्स लागणार आहेत असेट्स परचेस करण्यासाठी ते फंडसुद्धा आपल्याला अगोदर कसे गोळा होतील याच्यासाठी सुद्धा बिझनेसला विचार करावा लागतो. दिस इज सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट. देन थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट इज कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स आर इरिव्हर्सिबल डिसिजन्स. Means once the decisions are taken, it cannot be reversed, it cannot be changed.
एकदा आपण डिसिजन घेतला, एकदा आपण असेट खरेदी केली, असेट खरेदी केल्यानंतर 15 दिवसांनी, महिन्याने, 2 महिन्यांनी पुन्हा आपण तो डिसिजन बदलू शकत नाही, पुन्हा आपण ती असेट परत करू शकत नाही. So before taking the decision, we have to think for 100 times, and after thinking carefully, we have to take the decision. Okay, because these decisions involve huge amount of funds. एकतर ह्या डिसिजनमध्ये मोठी रक्कम इन्व्हॉल्व असते, त्याचबरोबर हे डिसिजन पुन्हा बदलता येत नाहीत. बघा, द डिसिजन्स वन्स टेकन अँड ॲक्टेड अपॉन कॅनॉट बी करेक्टेड ऑर रिव्हर्स. एकदा डिसिजन घेतले की ते पुन्हा बदलता येत नाहीत. आणि का बदलता येत नाहीत? द रिझन फॉर इरिव्हर्सॅबिलिटी ऑफ कॅपिटल बजेटिंग डिसिजन इज दॅट. हे डिसिजन का बदलता येत नाहीत? आपण एखादी असेट खरेदी केली, ओके, आणि ती आपल्या बिझनेसच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण परचेस केलेली आहे, ती पुन्हा आपल्याला चेंज का करता येत नाही? बघा, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड अ मार्केट फॉर सच गुड्स. ओके, ती असेट पुन्हा आपण दुसऱ्या व्यक्तीला विकण्यासारखं आपल्याला शोधून काढणं, ओके, शोधता येऊ शकते, बट वी हॅव टू सेल दॅट असेट इन लॉस. ओके, अँड ओनली अल्टरनेटिव्ह ऑप्शन इज टू स्क्रॅप द असेट. स्क्रॅप मीन्स टू सेल द असेट अँड टू बिअर द हेवी लॉस. एक सिम्पल एक्झाम्पल, सपोज इफ यू परचेस एनी असेट, एनी मशिनरी फॉर 10 lakhs. एखादी मशीन आपण 10 लाखाला परचेस केली, अँड सपोज वी यूज दिस मशिनरी फॉर अ पिरियड ऑफ 1 month. आपण 1 महिना फक्त ती मशिनरी वापरली. 1 महिन्यानंतर सपोज आपल्याला वाटलं की ही मशिनरी आपल्या उपयोगाची नाही, वी हॅव टू परचेस अनदर मशीन. देन इफ वी हॅव टू सेल द एक्झिस्टिंग मशीन, तर ही जुनी मशीन आपल्याला विकावी लागेल, आणि जी 10 लाखाची मशीन आहे ती मे बी आपल्याला 7 किंवा 8 लाखालाच विकावी लागेल. ओके, मीन्स वी हॅव टू बिअर अ लॉस ऑफ ₹1 or 2 lakhs. एक महिना फक्त मशीन वापरली तरी आपल्याला 1-2 लाखाचा लॉस हा सहन करावा लागू शकतो. अँड जनरली दीज कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स कॅनॉट बी रिव्हर्स्ड. आपण ती असेट पुन्हा त्या सेलरला किंवा दुसऱ्या कोणाला विकू शकत नाही. विकता येऊ शकते, बट ॲट दॅट टाईम वी हॅव टू bear the heavy losses. So this is third important point. And last point is, these capital budgeting decisions are very difficult to make. हे डिसिजन्स अवघड का असतात? बिकॉज while taking such decisions we have to predict the future events. आपण एखादी असेट परचेस केल्यानंतर त्या असेटमधून आपल्याला पुढची 5 वर्ष समजा बेनिफिट मिळणार असेल, 5 वर्ष त्या असेटचं लाईफ असेल, तर त्या प्रत्येक एक फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, फिफ्थ इयर या 5 वर्षांमध्ये किती बेनिफिट त्या असेटमधून मिळेल हा आपल्याला इस्टिमेट करावा लागतो. प्रत्येक वर्षी किती बेनिफिट मिळेल आणि किती खर्च होईल, कॉस्ट किती होईल हे आपल्याला इस्टिमेट करावं लागतं, आणि हे इस्टिमेशन करणं हे कंपॅरेटिव्हली डिफिकल्ट आहे. बघा, दीज डिसिजन्स रिक्वायर असेसमेंट ऑफ फ्युचर इव्हेंट्स विच आर अनसर्टन. दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी किती इन्कम मिळेल, किती खर्च होईल, हे सर्व इस्टिमेशन करावं लागतं, विच इज क्वाईट अनसर्टन. इट इज रिअली अ कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम टू इस्टिमेट फ्युचर बेनिफिट्स अँड कॉस्ट करेक्टली. त्या प्रत्येक वर्षामध्ये किती बेनिफिट मिळेल, किती इन्कम मिळेल आणि खर्च किती होईल हे ठरवणं, कॅल्क्युलेट करणं, इस्टिमेट करणं, इट इज व्हेरी डिफिकल्ट. अँड दीज अनसर्टनिटीज ऑफ बेनिफिट अँड कॉस्ट आर कॉज्ड बाय इकॉनॉमिक, पॉलिटिकल, social and technological forces. Due to various factors, technological factors, social factors, economical factors, due to all these factors, it becomes difficult for the businessman to estimate the future incomes and future cost. And these capital decisions has to be taken considering the future incomes and future cost of the business. And therefore, these decisions are considered to be very difficult to make. हे डिसिजन्स घेणं हे अवघड असतं, कारण की हे डिसिजन्स घेत असताना या डिसिजनमुळे बिझनेसला भविष्यामध्ये किती इन्कम मिळणार आहे, किती बेनिफिट मिळणार आहे, किती रुपये बेनिफिट मिळणार आहे, भविष्यामध्ये किती खर्च होणार आहे, या सर्वाचं इस्टिमेशन करावं लागतं. आणि हे इस्टिमेशन करणं हे डिफिकल्ट आहे, आणि म्हणूनच दिस कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स आर कन्सिडर्ड टू बी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो दीज आर द 4 points which shows the importance of capital budgeting decisions. एक तर पहिला पॉईंट म्हणजे कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स हॅव अ लॉंग टर्म इम्प्लिकेशन्स ऑन द बिझनेस. कॅपिटल बजेटिंग डिसिजनमुळे बिझनेसचा लॉंग टर्म प्रॉफिटेबिलिटी किंवा लॉंग टर्म सर्व्हायवलवरती इफेक्ट होतो. सो दीज डिसिजन्स आर इम्पॉर्टंट. सेकंड इज, फॉर कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स ह्यूज अमाऊंट ऑफ फंड्स आर रिक्वायर्ड. थर्ड इज, capital budgeting decisions once taken cannot be changed.
they are irreversible, and last point is these decisions are very difficult to make. Okay, so these are the 4 points which explains the importance of capital budgeting decisions. Okay, so that's it with today's lecture. In today's lecture, first we studied what is the meaning of capital budgeting. Secondly, we studied the need of capital budgeting decisions, and just we have seen the importance of capital budgeting. Okay, in the next lecture we are going to start with the different techniques of capital budgeting decisions. Okay, so that's it with this lecture. Thank you very much.